Brought to you by V-Guard. एखाद्या क्षणी एखाद्या विषयामध्ये जास्त मार्क प्राप्त झाले तर तो गुणवंत होत नाही। आज देशभर भारतीय जनता पार्टीला व एनडीएला जनादेश आहे। 24 कोटी मतदारांनी मतरूपी आशीर्वाद देत फिर से एक बार मोदी सरकार तिसऱ्यांदा निवडून दिलं आणि ज्यांचे स्वतःचे फक्त 10 जागा लढवत 8 खासदार आलेत ते आता मोदींशी लढाई करण्याची मोदींशी संघर्ष करण्याची भाषा करताय। हा 21व्या शतकातला सर्वात मोठी गंमत आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ज्या मोदींनी 240 जागा त्यांच्या नेतृत्वामध्ये जनतेचा आशीर्वाद प्राप्त करत जिंकल्या, म्हणजे काँग्रेसच्या 2014च्या 44 जागा, 2019च्या 52 जागा आणि आता 99 जागा, तीनही 15 वर्षाची टोटल मारल्यानंतर सुद्धा 240 जागांपर्यंत पोहोचत नाही। पवार साहेबांनी सर्व राजकीय पक्ष एकत्र केले, एक स्वप्न बघत की मला किंवा आमच्यापैकी कोणाला तरी प्रधानमंत्री होता येईल। पण एकट्या भाजपच्या जेवढ्या जागा आहेत ना तेवढ्याही जागा हे सारे पक्ष एकत्र येऊन प्राप्त करता आले नाही। हा, मतदारांचा आभार हे तर माननीय मोदीजींनी मानलं, जनतेला धन्यवाद दिले आणि विजय पराभव याच्या बाहेर जाऊन ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचे धन्यवाद देणं हे आपलं कर्तव्य आहे। पण या धन्यवाद सभेतून मात्र पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माननीय मोदीजींच्या या विजयाला कमी लेखण्याचा जो प्रकार आहे ना तो 8 खासदारांचं नेतृत्व करणाऱ्यांनी करणं हा 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा म्हणजे ही पत्रकार परिषद आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। उद्धव ठाकरे असे म्हणाले की नेरेटिव्ह बद्दल काय बोलताय तुम्ही? सुद्धा नेरेटिव्ह जे आहे ते सेट केले होते। 405 चा नेरेटिव्ह असेल, मंगळसूत्राचा नेरेटिव्ह असेल, इतर सगळे नेरेटिव्ह सुद्धा भाजपने आमच्या विरोधात उभे ठाकलेले होते, तरी आम्ही सरस नाही। जे नरेटिव्ह आमचे होते ते देशहिताचे होते, देशभक्तीचे होते, देशाला 3ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी करण्याचे होते। हा संकल्प होता देशहिताचा, देशाच्या प्रगतीचा, देश विकासाचा। आणि तुम्ही संविधान बदल देंगे, आरक्षण रद्द केलं जाईल अशा पद्धतीचे नरेटिव्ह केले आणि अशा नरेटिव्हच्या माध्यमातून प्रयत्न केला की लोकांना भ्रमित करायचं। हे जे मायावी रूप घेऊन तुम्ही प्रयत्न केला आहे याला उत्तर विधानसभेत येईल। शेवटी ससा आणि कासवाच्या कथेमध्ये एकदाच फक्त आयुष्यात कासव जिंकला, ससा नेहमीच जिंकला। एकदा जर काही चूक भूक देणे झाली तर त्याचा अर्थ तुम्ही नेहमीच जिंकाल असा होत नाही। आणि आजही 128 विधानसभेत आम्ही पुढे आहोत आणि तुमच्या 160 विधानसभेपैकी अतिशय बॉर्डरवर असणाऱ्या 37 विधानसभा आहे जी ओतल्यावर कष्ट केल्यानंतर, कार्यकर्त्यांनी परिश्रम केल्यानंतर, महायुतीने ताकद लावल्यानंतर हा विश्वास आहे की पुन्हा महायुतीचंच सरकार येईल। मुस्लिमांसह सर्व धर्मीयांनी आम्हाला मतदान केलेलं आहे। एम फॅक्टर बद्दल जेव्हा उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं म्हटलं। हे गोष्ट खरी आहे की मुस्लिम धर्मियांनी त्यांना भरभरून मतदान दिलं, मराठी माणसांनी कमी दिलं। आपण वरळीमध्ये बघितलं किंवा आपण धुळे मतदारसंघात बघितलं असेल, 5 मतदारसंघात आमचे उमेदवार भामरे पुढे आहे। एकट्या मालेगाव विधानसभेत 1,98,000 मतं हे महाविकास आघाडीला आणि 4,500 मतं आम्हाला। यातून आपल्याला हे निश्चितपणे लक्षात येत आहे की काही विशिष्ट समुदायांनी आम्हाला मतदान केलं नाही।
एक बैठक महाविकास आघाडीची पार पडली आणि येणाऱ्या विधानसभेसाठी निर्धार जो आहे तो तिघांनी एकत्र लढण्याचा केला. ठीक आहे ना, पण आज पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे काही मोठे नेते उपस्थित नव्हते आणि त्यांना जेव्हा विचारणा केली की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये का नाही, तर त्यांना निमंत्रणच दिलं नाही. आता इथूनच जर सुरुवात असेल तर मला वाटतं की महाविकास आघाडी हे निवडणूक विधानसभेची होईपर्यंत अजून काय काय पुढे येईल, वेट अँड वॉच. प्रणिती शिंदेने एक स्टेटमेंट केलेलं आहे की मतदानापूर्वी अगोदर 2 दिवस देवेंद्र फडणवीस यांचा भाव होता की मला असं वाटतं की हे नेहमी आजकाल हे नवीनच एक पद्धत सुरू केली आहे आणि त्यांच्याकडे जर माहिती होती तर पोलिसांना न देणं हे सुद्धा एका संसदेमध्ये शपथ घेणाऱ्या उमेदवारासाठी आणि लोकशाहीसाठी घातक आहे. जर तुम्हाला दंगल घडवण्याची माहिती होती आणि आत्ताही तुमच्याकडे काही माहिती असेल असं जर तुम्ही उद्या म्हणाल की या अगोदर माहिती नव्हती आज आली, तर आजही तुम्ही या देशाचे एक देशभक्त नागरिक जे कर्तव्यापासून वंचित राहत नाही म्हणून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे आणि ही माहिती दिली पाहिजे. जर तुम्ही माहिती देत नाही, माहिती पत्रकारांना देता, हे सामान्य ज्ञान आहे का की पोलिसांना माहिती न देता पत्रकारांना माहिती दिली तर FIR होईल? तुम्ही FIR केलं पाहिजे तुम्हाला जर असं वाटतं. पण अशा पद्धतीने एका मोठ्या पदावर लोकांनी जर विश्वास तुमच्यावर व्यक्त केला आणि तुम्ही मात्र त्या पद्धतीची वर्तणूक न करता फक्त सनसनाटी निर्माण करत असाल तर हे लोकशाहीला घातकी आहे, धोकादायक आहे. एक आदर्श नागरिकाची ही जबाबदारी आणि कर्तव्य आहे की तुमच्याकडे काही माहिती असेल तर पोलीस स्टेशनला ती दिली पाहिजे आणि खरं तर हा नियमही केला पाहिजे. पहिल्यांदा जेव्हा घटना केली तेव्हा घटनेमध्ये ही तरतूद नव्हती, कारण तेव्हा प्रत्येक नेता अतिशय जबाबदारीने दायित्व करून वागायचे. आता कोणी उठतं सनसनाटी निर्माण करतं तर मला वाटतं कायदा केला पाहिजे. अशी सनसनाटी निर्माण केल्यानंतर अशा लोकांची चौकशी कसूनच केली पाहिजे. सुधीर भाऊ, महायुतीचा भाग असलेल्या शिंदेचे काही आमदार आता म्हणतात की आमचा स्ट्राईक रेट लोकसभेत चांगला राहिलाय तर आम्ही आता मोठे भाऊ आहोत, त्यामुळे आम्हाला जास्त जागा. असं आहे की एखादा हे वाक्य शिंदे साहेबांनी आजपर्यंत कधी वापरलं नाही. एखादा व्यक्ती एखादा कार्यकर्ता उत्साहामध्ये येऊन हे म्हणत असेल तर ती काही शिवसेना शिंदे गटाची भूमिका असूच शकत नाही. भाऊ, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून जे कोणी बाहेर गेलेले आहेत ते परत येतील अशी चर्चा सुरू झाली, तर अजित पवार त्यांच्या गटातले सुद्धा शरद पवारांच्या गटात जातील अशी चर्चा आहे. परंतु त्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की यातल्या कोणालाही आम्ही घेणार नाही. नाही, ठीक आहे, त्यांना माहिती आहे ते येणार नाही आणि हे घेणार नाही, त्याच्यामुळे हा प्रश्नच कुठं उपस्थित होतो. काय मंदिरात जाऊन काही बेलभंडारा उचलून शपथ घेत आहे का आम्ही घेणार नाही म्हणून? मला वाटतं की हे ठीक आहे. आजकाल आपल्या म्हणण्याचं जे काही एखादं वाक्य आपण वापरतो ते त्याची एक्सपायरी डेट आजकाल राजकारणात 24 तासाची राहिली आहे. 24 तासाच्या वरती त्या वाक्याची, तुम्ही केलेल्या भाष्याची, आजकाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं भाष्य याची एक्सपायरी डेट हे 24 तासाची आहे. यांचं प्रत्येक वाक्य हे जसं आपल्या काही भाजीपाला नाशवंत असतो तसा हा नाशवंत 24 तासाचा आहे. सर, भुजबळ नाराज असल्याचं कळतंय, कारण भुजबळ यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर आपलं आंदोलन छेडलं होतं, त्यावेळेसही महायुतीकडून फार पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर नाशिकच्या उमेदवारीवरून त्यांनी नाराजी दर्शवली. आता राज्यसभेच्या उमेदवारीवरून देखील नाराज असल्याचं कळतंय. सिनियर असून मान मिळत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. नाही, मला भुजबळ साहेब नाराज आहे असं कधीच वाटत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते पहिल्या क्रमांकावर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यानंतर मंत्री म्हणून पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसतात. ज्येष्ठ आहे, अनुभवी आहे, एक संघर्ष योद्धा आहे आणि म्हणून मग ते नाराज आहे असं वाटत नाही. त्यांच्या वाक्याचा अर्थ ते नाराज आहे असा घेऊ नये. हा, मंत्रिपदाचा राजीनामा जर दिला तर निश्चितपणे ते नाराजी आहे असं आपण समजू शकतो. पण एखादं वाक्य भाष्य केलं म्हणजे ते नाराज आहे, तर यामुळे आमच्यावरही खूप वाक्य बोलताना नियंत्रण यायला लागलं आहे. पण वडेट्टीवारांनी असं स्पष्ट केलंय की खासगीमध्ये भुजबळांनी त्यांना असं सांगितलंय की अजितदादांबरोबर जाण्याची माझी कुठलीच भूमिका नव्हती, मी मनाविरुद्ध अजितदादा यांच्यासोबत गेलो असं वडेट्टीवार म्हणतात. असं आहे की खरं तर वडेट्टीवार
विरोधी पक्ष नेते आहे, आपल्याकडे एक पद्धत आहे की खाजगीमध्ये उद्धवजी वडेट्टीवारांबद्दल काय बोलतात हे ज्यांच्यापाशी बोलतात त्यांनीही भाषेत व्यक्त करायचं नसतं, किंवा एकमेकाविषयी खाजगीत काही असेल तर ते जाहीरपणे व्यक्त करायचं नसतं. जेव्हा ते जाहीरपणे व्यक्त करतात याचा अर्थच ते कोणत्याही परिस्थितीत असं बोललेच नाही असा त्याचा अर्थ हा गृहीत घेतला पाहिजे. सर, पत्रकार परिषदेत असं बोलण्यात आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी सभा घेतली त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे आणि महायुतीचा पराभव झालेला आहे. हे उद्धव साहेबांनी सभा घेतल्या तिथेही पराभूत झाले, ठाण्यात सभा झाली पराभूत झाले, रत्नागिरी राणे साहेबांना पाडण्याचा संकल्प करून गेले. मला वाटतं का असं कधी असतं का? शरद पवार साहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं तिथं उमेदवार पराभूत झालेत. आता त्यांचे काही 10 पैकी 10 उमेदवार निवडून आलेत का? किंवा शरद पवार साहेब अजून काही ठिकाणी गेलेत. मला वाटतं की असं एकमेकाला हिनवण्यापेक्षा आपल्याला काय स्वतः सभा घेतल्यानंतर आपण काय केलं हे केलं पाहिजे. आता देशामध्ये त्यांचे किती उमेदवार आले देशामध्ये ते जेव्हा सांगतायत तर मला वाटतं की 8 खासदारांच्या भरोशावर देश काबीज करण्याची इच्छा स्वप्न पाहणं, मला वाटतं की हे काही पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी असं भाष्य करणं, त्यांना राग आहे मी समजू शकतो, मोदीजींबद्दल खूप राग आहे, पण तो राग आहे याचा अर्थ 8 खासदार निवडून आल्याबरोबर आता मी मोदीजींना अशा पद्धतीने त्रास देईल, मी याला काही अर्थ आहे का? सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज महाविकास आघाड़ी का जो प्रेस कॉन्फ्रेंस हुआ है उसमें शरद पवार जी ने ये कहा है कि हम अपनी तरफ से धन्यवाद उनको देना चाहेंगे मोदी जी को, क्योंकि वो जहाँ जहाँ कहीं भी गए हैं उनका दौरा महाराष्ट्र में हुआ है, वो हमारे लिए फायदेमंद हुआ है और हमने जीता है, और हम चाहते हैं कि विधानसभा चुनाव में ज्यादा से ज्यादा जो है दौरे करें. खासतौर पर उद्धव ठाकरे जी का ये कहना था कि इससे हमें बहुमत मिल जाएगी, हमारा काम आसान हो जाएगा. देखो भाई साहब, ये इसलिए कहते हैं कि भाजपा का या महायुति का कोई कार्यकर्ता उठकर ये कहे कि देखो भाई साहब, मोदी जी ने इतनी सभा लेने के बाद 240 आए, राहुल गांधी जी ने हजारों किलोमीटर की करोड़ों खर्च करके पदयात्रा निकालने के बाद और सभाएं लेने के बाद राहुल गांधी जी के उम्मीदवार जीत के नहीं आ सके. पवार साहब एक पत्थर में 2 निशाने करते हैं, एक तीर से 2 निशाना लगाते हैं. आखिर ऐसा कोई राहुल गांधी जी के बारे में कहे, ये इसके पीछे का उनका कहने का राज हो सकता है, क्योंकि जब हम इसका एनालिसिस करेंगे तो आप भी जानते हो कि राहुल गांधी जी के सीटें कितने आई, फिर कोई उठे उद्धव जी के सभाओं के बारे में विश्लेषण करे, उसका रिसर्च करके बताए. यानी एक तीर में वो उद्धव जी को भी तकलीफ देना चाहते हैं, राहुल गांधी जी को भी तकलीफ देना चाहते हैं. कि ऐसा कहते हुए वो 2 नेताओं का और छोटा करे तो हम ज़्यादा बड़े दिखेंगे. पवार साहब की राजनीति खुद की लाइन रेशा को बड़ी करने के बजाय हमेशा दूसरों की लाइन छोटी करके अपनी लाइन जितनी छोटी है उसको बड़ा दिखाने की कोशिश रही है. और इसीलिए पवार साहब में इतने सब क्षमता रहने के बाद वो पीछे क्यों रहे भाई? क्यों पीछे रहे? उस समय में भी नरसिंह राव प्रधानमंत्री बने, पवार साहब नहीं बन पाए, और पवार साहब हमेशा उस रेशा तक पहुंचते थे, पीछे आते थे, क्योंकि यही स्वभाव है. सर, उद्धव ठाकरे ने आज एक ये भी बयान दिया है कि जिस समय वो कालाराम मंदिर गए थे दर्शन करने, उस समय उन्होंने एक इच्छा जताई थी और भगवान से मन्नत मांगी थी कि देश में राम को बीजेपी मुक्त करना है, और अंत में भगवान राम ने उनकी वो मन्नत मान ली है, और अयोध्या में ही भगवान राम का नाम सबसे ज्यादा लेने वाली बीजेपी की हार हुई है. क्या कहते? देखो भाई साहब, वहाँ पे बाकी सभी विधानसभाओं में ये तो मुझे कपोकल्पित और ये भी एक नैरेटिव सेट करने की इच्छा है. देखो ऐसा है कि वहाँ पे इसके पहले भी कई बार हार हुई है, क्योंकि वहाँ एक विधानसभा जो अयोध्या का है वहाँ भारतीय जनता पार्टी का विधायक है, बाकी जगह पे हर जगह भारतीय जनता पार्टी का विधायक नहीं है. तो मुझे लगता है कि उद्धव जी जैसे नेता ने ये स्तर पे बात करना, ये तो मुझे आश्चर्यजनक लगता है कि गुस्सा होना चाहिए, मगर गुस्सा प्रभु राम पे निकालने तक आगे जाए, ये मुझे कोई लगता नहीं है कि प्रभु राम जी से मैंने मन्नत मांगी थी और ये लोकसभा में हारना चाहिए. यानी आप कितने छोटे मन के हो ये सिद्ध होता है. देखो, दिल तो बड़ा वो बाला साहब का था, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब का. देखो, दिल बड़ा होना चाहिए. इतना दिल छोटा लेकर अगर वो ऐसी बातें करते हैं पत्रकार परिषद में तो मुझे भी बहुत आश्चर्य होगा, और जो में थोड़ा सम्मान, वो सम्मान भी लोगों के बीच में नहीं रहेगा. देखो, आप अयोध्या के बारे में कोई कांग्रेस वाले ने ये बात कही तो मैं समझ सकता हूँ, क्योंकि उन्होंने हमेशा ये कहा कि रामायण ये काल्पनिक कथा है, ये दंत कथा है.
मगर ये बात सही है, मगर बाद में वो शंभुक की कहानी बताते थे। तो देखो ऐसे लोगों ने ये बात कही तो ठीक है, मगर जब उद्धव जी कहते हैं तो ये निश्चित रूप से उनके लिए चिंता की बात बन जाएगी। महायुति में सर स्ट्राइक रेट की बहुत ज्यादा बात हो रही है। एकनाथ शिंदे गुट के कई नेता हैं, उनका कहना है कि जिस तरीके का परफॉर्मेंस लोकसभा चुनाव में हुआ उसके हिसाब से तो हम ही बड़े भाई हैं महाराष्ट्र में, और आगामी विधानसभा चुनाव में उसी के मद्देनजर बातचीत होगी थी। यानी आपके ऊपर पहले से ही प्रेशर बनाने की कोशिश की जा रही है। देखो कभी ऐसी बात एकनाथ शिंदे जी ने कही नहीं है। कोई उत्साह में कोई वाक्य कह दे। आपने महाविकास आघाड़ी में भी कई महाविकास आघाड़ी के घटक पक्षों ने कहा हम 288 विधानसभा लड़ेंगे। एक तो नेता 289 लड़ने की तैयारी कर रहा है, एक विधानसभा कहाँ से लाएगा मुझे पता नहीं। तो ऐसा अगर उत्साह में कोई कह देता है तो वो कोई उस महायुति या महाविकास आघाड़ी का अधिकृत प्रवक्ता करके उसको अधिकार नहीं होता है। तो कोई व्यक्ति अति उत्साह में कह देता है। कोई अभी हमने देखा कुछ न्यूज में कि अजित दादा आप हमारे साथ में हम नहीं रखना चाहते, कितनी झूठ बात है। कोई कहता है कि एकनाथ शिंदे जी आप भाजपा दूर जाना चाहती है, झूठ बात है। एकनाथ शिंदे जी की तारीफ करनी चाहिए कि उन्होंने वो समय में जब इस राज्य के अस्मिता की आस्था की बात आई और जब शिवसेना के अस्मिता और आस्था की बात आई, जो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने कहा था कि जब भी कांग्रेस के साथ जाएंगे दुकान बंद कर दूंगा, तो उस विचार को हाथ में लेकर, उस तेज को आगे लेकर उस समय सत्ता के बाहर जाना, ये तो बड़ा त्याग है भाई साहब। तो हम क्या उनको छोड़ देंगे बीच में? और ऐसा छोड़ना उचित रहेगा? कभी नहीं रहेगा। अरे जगह आएगी जगह जाएगी, चुनाव जीतेंगे चुनाव हारेंगे, सत्ता आएगी सत्ता जाएगी। अटल बिहारी वाजपेयी ने तो हमको यही सिखाया ना, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। अब ये तो 2019 में उद्धव जी ने अगर जनादेश का अवमान नहीं किया रहता तो यहाँ के वातावरण में जो शुद्धता थी वो शुद्धता वैसी रहती, पवित्रता वैसी रहती, अशुद्धता नहीं निर्माण होती। मगर वो उद्धव जी ने कहीं कपोकल्पित कहानी बताकर शुरू कर दिया और 161 विधानसभा हमने जीती थी तो राज्य के राजनीति को पूरी तरह से खुर्ची से जोड़ दिया और तकलीफें बढ़ गई। आज जो मीटिंग के बाद जो प्रेस कॉन्फ्रेंस हुआ, महाविकास आघाड़ी का कहना है हमारी तो शुरुआत हो चुकी है, आने वाले सीट शेयरिंग का भी फॉर्मूला तय हो जाएगा, लेकिन महायुति में सब कुछ अच्छा फिलहाल नहीं दिख रहा है, क्योंकि ऑर्गेनाइजर जो आरएसएस का मुखपत्र माना जाता है उसमें जिस तरीके के आर्टिकल आ रहे हैं, इंद्रेश कुमार जिस तरीके से बातें कह रहे हैं खुले मन से, उसमें कहीं ना कहीं अजीत पवार निशाने पर है। और अब शरद पवार गुट का ये कहना है कि कहीं ना कहीं सॉफ्ट टारगेट बना के अजीत दादा को नीचा दिखाने की कोशिश की। देखो महाविकास आघाड़ी कुछ भी सोचे, कुछ भी समझे, कुछ भी सपना देखे, कोई भी हसीन सपना देखे और कुछ भी कर रहे, उनकी सरकार तो नहीं आएगी, पक्का है। क्योंकि आपने अगर उस सभी सीटों का विश्लेषण करने के बाद ये बात ध्यान में आ जाती है कि वोटों में तो बहुत ज़्यादा अंतर नहीं है और हमने अच्छा काम किया, तो ये निश्चित रूप से अच्छे प्लानिंग के साथ थोड़ी सी कुछ कमियां रही है, वो कमियां हम दूर कर सकते हैं और हमारी सरकार महायुति की आएगी। वो कुछ भी कहे। और खरगोश की कहानी हमने सुनी है, जीवन में एक ही बार कछुआ जीता है। हाँ, हारा खरगोश एक बार, उसके बाद कभी कछुआ जीत नहीं सका। एक बार थोड़ा सा पीछे रह गया तो उसका नतीजा ये नहीं है कि हम ये सामान्य ज्ञान बताएं कि खरगोश का स्पीड ये कछुए से कम होता है। ये सामान्य ज्ञान कभी नहीं होगा। पुण्यामध्ये 23 वर्ष महिलेला मारहाण केली आहे, भाजप नेते दुर्लभ गणेश याचे कार्यकर्ते आहे अशी माहिती आहे। नाही, कुठं कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे ना, त्यांनी जर कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि होईलच। त्यामुळे असा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही की भाजपचा कार्यकर्ता असेल म्हणून त्याला कायद्यामध्ये सूट द्यावी, त्याला विशेष काही त्याला पोलिसांनी वागणूक द्यावी, असं मला नाही वाटत। भाजपचा कार्यकर्ता असेल आणि चूक करेल, कायद्याचं उल्लंघन करेल, मारहाण करेल आणि हे सिद्ध होईल आणि यामध्ये काही तथ्य असेल, सत्यता असेल, खरेपणा असेल तर कारवाई होईलच आणि देवेंद्रजी सुद्धा त्यांना सोडणार नाही आणि गृहविभाग सोडणार नाही। त्यामुळे हा प्रश्न उपस्थितच होतो। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.